हॅलो एव्हरीवन, माझे नाव श्रियान विनायक पडवळ आहे. आज मी तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगणार आहे. फार फार वर्षांपूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. त्याला देवांची कट्टर दुश्मनी होती. त्याला कोणीही आपल्या समोर देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्याचा एक पुत्र होता, प्रल्हाद, जो नेहमी देवाचं नाव घेत असे, देवाची भक्ती करत असे. हिरण्यकश्यपूला आपल्या पुत्राचा देखील खूप राग येत होता. त्याने कित्येकदा आपल्या पुत्राला मारले, झोडले, पण प्रल्हाद घाबरला नाही. देवाचे नाव घेत राहिला. एकदा तर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्या तेलामध्ये ढकलून पण दिले होते, पण तरी पण प्रल्हाद वाचला. मग त्याच्यानंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला टेकडीवरून पण ढकलले, तरी पण विष्णूने त्याला वाचवले. मग शेवटी त्याने आपली बहीण होलिकाची मदत घेतली. त्याने होलिकाला सांगितले की तू प्रल्हादाला घेऊन जवळच्या चितेवर बस, कारण का होलिकेकडे कशी चादर होती जी घेऊन जर ती चितेवर बसली तर चिता तिला काहीच करू शकणार नव्हती. ती एके दिवशी सायंकाळी प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली, पण परिणाम उलटा झाला. होलिका चितेत जळून भस्म झाली आणि प्रल्हादाला काहीच नाही झाले. धन्यवाद.